तर नमस्कार मित्रांनो, आज आपण चाललोय थेट चिंक्यावरून पंढरपूरला, पंढरीच्या वारीला, तेही पायी. सकाळी ठीक 9 वाजता घरापासून चालायला सुरुवात केली. पंढरपूर आणि आपल्या गावचं अंतर तब्बल 51 किलोमीटर. अनवाणी पायानं चालताना थकवा जाणत होता, पण रामकृष्ण हरी म्हणत म्हणत पाय आपोआप पुढे पडत होता. ठीक 11 वाजता आम्ही पोचलो सांगोल्यात. मोरया फर्निचरचे मालक अमोल मिसाळ यांनी सर्व वारकऱ्यांना प्रेमानं नाश्त्याची व्यवस्था केलती. सगळ्यांनी मिळून नाश्ता केला, थोडी विश्रांती घेतली आणि पुन्हा विठुरायाचं नाव घेत वारी सुरू केली. कधी चालत, कधी पळत, थांबायचं नाही, विठ्ठलाचं दर्शन घेतलं थांबायचं, कधी एकमेकांची मस्करी करत. पंढरपुरात पाय वाजत गाजत आम्ही अंतर कमी करत होतो, कारण आजच पंढरपूर गाठायचं होतं. दुपारी 2 वाजता रस्त्याच्या कडेला सावली बघून जेवायला थांबलो. जेवण झालं आणि पुन्हा रस्ता धरला. आता मात्र पोरांच्या चाली बदलायला लागल्या. अनवाणी चालल्यामुळे सगळ्यांच्या पायाला फोड आलते. मग शेवटी ज्यांनी अनवाणी चालायचं ठरलं होतं त्यांनीही चपल्या घातल्या. देव भक्ती बघतो, हट्ट नाही. संध्याकाळी ठीक 6 वाजता आम्ही खर्डीमध्ये श्री सद्गुरू सीताराम महाराजांच्या मंदिरात पोहोचलो. दर्शन घेतलं. तर आम्ही आता पंढरपूरला चाललेलो आहे. आता विश्रांतीसाठी मंदिरात निघणार आहे. दोघं जण चालतो, सगळी पोरं मजा येते. ग्रुपनं चालावा, देश काढवावा, यशाचे फुले पाहू पाहू चाले. रात्री 8 वाजता आरती करून पुन्हा पंढरपूरच्या दिशेने निघालो. तेवढ्यात आपल्या गावातल्या मेंबरचा वाढदिवस आला. रस्त्यावर वाढदिवस साजरा केला आणि त्यांनाही सोबत चालाय घेतलं. रात्र वाढत होती, पाय थकत होते आणि मन अजिबात थकत नव्हतं. काय रे हे येतं तर आहे पंढरपूर. रोज येतो मी इथे नाश्ता करायला चालत. कैसा लगा मेरा मजाक? बरोबर रात्री 1 वाजता आम्ही पोहोचलो पंढरपुरात. गेले गेले पहिल्यांदा चंद्रभागे नदीत स्नान केलं. सगळीकडे लाखो वारकरी. गर्दीतून वाट काढत आम्ही पोहोचलो पांडुरंगाच्या दर्शनाला. नामदेव पायरीचं दर्शन घेतलं आणि नंतर माघारी निघालो आणि आमचंच गाडी रस्ता चुकलं. मटाया रस्त्याला जाऊन मिळतो ही रस्ता. मटाया रस्त्याने आपण सांगायला केलं. अरे अजित, अरे काळा मारुती इकडे म्हणून सांगितलं. नंतर सगळेजण रिक्षामध्ये बसून सांगोल चौकातून बाहेर पडलो. नंतर बापुरावच्या थारमध्ये बसून पहाटे ठीक 3 वाजता सुखरूप घरी पोहोचलो. अशा प्रकारे आम्ही अवघ्या 18 तासात 51 किलोमीटरची पायी वारी पूर्ण केली. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट मध्ये एकच शब्द लिहा, रामकृष्ण हरी. आणि तुमच्या भावाला फॉलो करायला विसरू नका.